न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। जुने सिडको 18 जुलै 2025 श्रीकृष्ण मंदिर चौक परिसरातील काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न। जुने सिडको नाशिक येथील श्रीकृष्ण मंदिर चौक परिसरातील काँक्रिटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला। शिवसेना महानगर प्रमुख माननीय प्रवीण बंटी तिदमे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हे काम मंजूर झाले। भूमिपूजनाचा कार्यक्रम पूर्ण जोशात आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत पार पडला। या भूमिपूजन सोहळ्यास माननीय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब, शालेय शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसेसाहेब, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, रामजी रेपाळे साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले। यावेळी शिवसेना पदाधिकारी, स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला। तसेच श्रीकृष्ण ज्येष्ठ संघटना जय बजरंग युवक मंडळ यांच्या वतीनं प्रवीण बंटी तिदमे यांचे आभार मानून सन्मान करण्यात आला। सर्व दिव्यांग बांधवांना कळवण्यात आनंद होत आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिव्यांग बांधवांना 1000 रुपये मानधन वाढवून दिल्याबद्दल आनंद उत्सव साजरा करण्यात येतो आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानण्यात येणार आहेत, तरी सर्व दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष यमुनाताई घुगे, भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी बाळासाहेब घुगे यांनी केले आहे। ठिकाण स्वामी विवेकानंद नगर, गणपती मंदिराजवळ, सिडको, नाशिक। 21/7/2025 सकाळी ठीक 11 वाजता। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद। हे पावसाळी अधिवेशनामध्ये बसून मोबाईलवरती रमी खेळतानाचा हा व्हिडिओ, काय आपली प्रतिक्रिया? काय असणार प्रतिक्रिया?
इतक्या अमानुष पद्धतीने राज्यकारभार चालला आहे। जवळजवळ 3 महिन्यामध्ये महाराष्ट्रात 650च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। परवा तर 2 शेतकरी लातूरवरून मुंबईला चालत आले त्यांच्या प्रश्नांसाठी। त्यांना भेटायला, त्या शेतकऱ्यांना भेटायला आमच्या कृषी मंत्र्यांना वेळ नाही। गेल्या काही काळातली कृषी मंत्र्यांची विधानं पहा। अशा कृषी मंत्र्यांना किंवा अशा आमदारांना कृषी मंत्रीपद देऊन सरकारने काय महाराष्ट्राला कोणतं असं योगदान दिलं आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये? कोणी कोणाचे व्हिडिओ पैशाच्या पेट्यांबरोबर येतात, बॅगांबरोबर येतात, कोणी रमी खेळताय, कोणी आमदार निवासात मारामाऱ्या करताय, कोणी आमदार विधानभवनात मारामाऱ्या करतायत। ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे। ज्या कृषी मंत्र्यांचं नाव तुम्ही घेताय, माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांनी ज्या 4 मंत्र्यांना डच्चू देण्याचं सुचवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचंही नाव आहे। अमित शहानी 4 ते 5 मंत्र्यांना वगळण्याच्या संदर्भातल्या सूचना मुख्यमंत्र्यांना केलेल्या आहेत। एकनाथ शिंदे यांनाही केलेल्या आहेत त्यांच्या मंत्र्यांसंदर्भात। आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जी काही नावं आहेत त्याच्यामध्ये संबंधित कृषी मंत्र्यांचं नाव असल्याची माझी पक्की माहिती आहे। सर, अधिवेशनामध्ये जर आता विषय आलेला असेल ऑनलाईन गेमिंगचा, एकीकडे सरकार म्हणते की सरकार इतर अवैध धंद्यावरती कारवाई करतं, मात्र ऑनलाईन गेमिंग असेल, रमी सारखे जे ऑनलाईन बेटिंग ॲप असतील, गॅम्बलिंग ॲप असेल, हे सरकार जे आहे केंद्रातलं इतकं दुटप्पी आणि ढोंगी आहे। छत्तीसगडमधल्या अनेक राजकीय नेत्यांवरती कारवाई झाली ऑनलाईन गेमिंग ॲप संदर्भात। आपण पाहिलं असेल, भूपेश वाघेल माजी काँग्रेसचे मुख्यमंत्री, त्यानंतर त्यांच्या चिरंजीवांना अटक केली ईडीने। पण अशाच प्रकारचे गुन्हे महाराष्ट्रातले राजकारणी करतायत, सत्ताधारी करतायत। त्यांची इन्व्हॉल्वमेंट मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन गेमिंगच्या पैशामध्ये आहे किंवा व्यवहारामध्ये आहे। त्यांच्यावरती ईडीनं किंवा CBIनं कोणतीही कारवाई केली नाही, जी छत्तीसगड, झारखंडच्या किंवा दिल्लीतल्या अनेक उद्योगपती आणि राजकारण्यांवर केली। हा दुटप्पीपणाच आहे ना। राऊत साहेब, बोला। मुख्यमंत्री सामनात आज उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसिद्ध झाला आहे। तुम्ही त्यांना काही राजकीय प्रश्न मनसेशी युती संदर्भात विचारलेले आहेत, राज ठाकरेंशी युती संदर्भात। त्यात त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली। ते असं म्हणतात की ठाकरे बंधू एकत्रच आहेत, कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मी आता सुद्धा राज ठाकरेंना फोन करू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो, त्यांना कधीही भेटू शकतो। राजकीय युतीचे स्पष्ट संकेत किंवा स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली। असं आहे की जर शिवसेना पक्षप्रमुखांनी अशा प्रकारची संकेत दिले असतील तर त्यांचा जो प्रश्न आहे, कोणाला काय प्रॉब्लेम आहे का, त्यांनी आजच्या मुलाखतीमध्ये एक प्रश्न विचारला आहे ना, ठाकरे बंधू एकत्रच आहेत, कुणाला काही प्रॉब्लेम आहे का, कुणाला काही समस्या, अडचण, पोटशूळ आहे का? माझाही तोच प्रश्न आहे। जर श्री राज ठाकरे यांनी मीरा भाईंदरच्या सभेमध्ये एक सकारात्मक वक्तव्य केलं आहे किंवा माननीय उद्धव ठाकरेंनी आज मुलाखतीमध्ये एक वक्तव्य केलं आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावरती फार तुम्ही चर्चा न करता भविष्यात ज्या काही घडामोडी घडणार आहेत त्याकडे तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे, इतकंच मी सांगेन। पण राज ठाकरे ज्या पद्धतीनं विधानं करता आहेत, भूमिका मांडता आहेत, त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते उत्तर भारतीयांना, परप्रांतीयांना मारहाण करता आहेत मराठी या विषयावर, ते लक्षात घेत त्यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली सर्वोच्च न्यायालयात की त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करा। बघा, ठाकरेंना गुन्हे, याचिका, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट नवीन नाही। मग माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, माननीय उद्धव ठाकरे असतील का माननीय राज ठाकरे असतील, या याचिका कशा करतायत? तर महाराष्ट्राच्या हिताची, मराठी भाषेच्या स्वाभिमानाची भूमिका मांडल्याबद्दल या याचिका आहे। तर त्याचं एवढं भाऊ करण्याचं कारण नाही। शिवसेना आमदार विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद। ठाकरे साहेबांना मी काय ऐकलं नाही, पण आमच्या आता अलीकडच्या झालेल्या विधानसभेच्या बैठका या महाविकास आघाडीच्याच होत्या
आम्ही एकत्र मुख्यमंत्र्यांना भेटून विरोधी पक्षनेत्यापासून ज्या काही निर्णय घ्यायचा आहे त्यामध्ये किंवा विधानसभेतील काही स्ट्रॅटेजीच्या संदर्भात एकत्र महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही काम केलेलं आहे. स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी म्हणून काही सर्वच निवडणुका लढल्या जातात असं नाही. आरोप केला होता एक शेवटचा उद्धव ठाकरेंनी असं म्हटलेलं आहे की संघाला आता मोदीचा पर्याय मिळाला असेल म्हणूनच मोहन भागवतांनी 75 वर्षात शाल द्यावी अशा प्रकारचं वक्तव्य केलं. बघा, पर्याय सगळ्याकडेच असतात, पण पदाला चिपकून राहणारी आणि पद सोडण्याची इच्छा असलेली लोक फार कमी असतात. कुठे नाही पर्याय, सगळ्या गोष्टीचा पर्याय. म्हणजे माणूस कोणी पदावर राहिला काय किंवा गेला काय त्यामुळे काही फरक पडतो काय? काही फरक पडत नाही. अनेक लोक, फार मोठं काम करणारी अनेक मंडळी या देशात होऊन गेले, ते त्या पदावरून बाहेर गेले. त्यामुळे देश पुढे गेला नाही असं नाही, परंतु ज्यांची त्यांची इच्छा आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मी संघ आणि भाजपच्या संदर्भात बोलावं हा माझा अधिकारच नाही. त्यांना 90 वर्षापर्यंत ठेवावं, 75 वर्षांनी काढावं किंवा शेवटपर्यंत ठेवावं हा त्यांचा अधिकार. मी त्यावर कशाला मी बोलणार. तुम्ही हनीट्रॅपचा आरोप केला, रामदास कदमांनी म्हटले तुम्ही एकनाथ शिंदेना बदनाम करता. तुमच्याकडे नाही, एकनाथ शिंदे हे स्वच्छ प्रतिमेचे व्यक्ती आहेत. माझा मत एकनाथ शिंदेवर अजिबात आरोप नाही. आणि आमचं सरकार जे पडलं किंवा आमचं सरकार गेलं त्यामध्ये अनेका गोष्टीपैकी ती एक गोष्ट नक्की आहे, हे पुन्हा मी सांगतोय. तो आरोप काही व्यक्तिशः एकनाथ शिंदे साहेबावर नव्हता आणि त्यांच्यावर अशा प्रकारचा कुठला आरोप करण्याचा काही संबंधही नाही आणि पुरावाही नाही. मला असं वाटतं की रामदास भाईंनी अंगावर का घ्यावं? रामदास भाई आहेत का त्यात? नाही आहेत. त्यामुळं त्यांनी तशा गोष्टी अंगावर घेऊ नये आणि ज्या वेळेस योग्य वेळ येईल त्यावेळेस ते आम्ही त्यांना बोलवून घेऊन दाखवू. आता ओपन करून सगळं झाकलं जाईल, त्यामुळे योग्य वेळी ओपन केलं तर त्याचा उपयोग होईल. यात आपण लाखो असं म्हणाले, काल पण बोललो ते सिटी लागेल तर तिकीट घेण्याकरता लाईन लागेल. नेमका हा चित्रपट कधी रिलीज होणार? हा चित्रपट नाही आहे, ही आपण त्याला वेब सिरीज म्हणू. आपण टप्प्याटप्प्याने करू, कारण सगळंच काही एका पिक्चरमध्ये दाखवता येत नाही. त्यामुळे पार्ट करू आणि दाखवू. जरा आपण धीर धरा, ते सगळी गोष्टी आमच्याकडे पोहोचलेल्या आहेत. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक. भांडूपमधील प्रतापनगर परिसरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये झाडे लावून शिवसेनेकडून पालिकेचा निषेध. भांडूपमध्ये शिवसेना पक्षाकडून प्रतापनगर येथील पडलेल्या रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये झाडे लावून पालिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी आमदार अशोक पाटील यांनी भरपावसात रस्त्यावर ठिय्या देत पालिकेमध्ये असणाऱ्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली. सदर रस्त्याचं काम हे पूर्ण झाल्याचं सांगून या कामाची बिले पास करण्यात आली, परंतु प्रत्यक्षात मात्र या रस्त्याचं काम झालेलं नाही. त्यामुळे आज या रस्त्यावर अशोक पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी झाडे लावून निषेध व्यक्त केला. पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली. बघा, गेले 2 वर्षापासून या रस्त्याचा मी पाठपुरावा करतोय आणि वारंवार नुसतं आश्वासन देणं याच्या पलीकडे काही झालेलं नाही. आता या रस्त्याची प्रत्यक्ष परिस्थिती आज तुम्ही बघितलात. म्हणजे रस्ता नाही, या निव्वळ खड्डे झालेले आहेत. सगळ्या ठिकाणी पाणी आहे. अनेक बाईकचे ॲक्सिडेंट झालेले आहेत. आणि या परिस्थितीमध्ये मी ज्यावेळेस अधिवेशन चालू होतं, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मी सांगितलंय की 15 दिवस अधिवेशन चालणार आहे, निदान 15 दिवसामध्ये तरी तो रस्ता होऊ देत. तोही रस्ता केलेला नाही. म्हणून नाईलाज असतो मला आज या रस्त्यावरती वृक्षारोपण घ्यावं लागलेलं आहे, कारण मलाही या परिस्थितीत यायचं नव्हतं. परंतु ज्या लोकांनी मला निवडून दिलेलं आहे त्यांच्या रोजचे जे हालत बघितल्यानंतर असं वाटायला लागलं की नुसतं निवडून देण्यानंतर आपण आमदारकी मिरवण्यापेक्षा प्रत्यक्षात लोकांच्या समोर जायला पाहिजे. म्हणून आज या रस्त्यावरती म्हणजे संभाजी भाजी मार्केट ते एकता बीटपर्यंतचा हा रस्ता आहे. साधारणतः
रस्ता एक 100-125 मीटरच आहे, असा काय मोठा रस्ता नाही. परंतु या मला माहिती मिळालेली आहे की या रस्त्याचं नूतनीकरण झालेलं आहे आणि त्या रस्त्याचं नूतनीकरण त्याचे बिलं देखील पास करून अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरच्या संगनमताने याच्यात पैशाचा भ्रष्टाचार झालेला आहे. प्रत्यक्षात काय रस्ता बनवला गेलेला नाही हे आपणही प्रत्यक्ष बघतात. म्हणून या अधिकाऱ्यांची चौकशी लावायला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही जर काम करत असाल तर तुमच्या देखील चौकशी लावणं गरजेचं आहे आणि जर अधिकारी दोषी असेल तर ताबडतोब त्यांना सस्पेंड करा. आणि शेवटी ही सगळ्या जनतेचा पैसा आहे, हा जनतेचा पैसा लोकांसाठी वापरला गेला पाहिजे. आज ह्या वृक्षारोपणसाठी आम्ही जे नियोजन केलेलं होतं, अधिकारी मला सकाळपासून सगळे अधिकारी मला फोन करतात की साहेब कुठल्याही परिस्थितीत करू नका, आम्ही 2 दिवसात देतो. रात्री तर मला एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की 2 वाजल्यापासून आम्ही काम करतो आहोत, परंतु मी सकाळी प्रत्यक्ष बघितलं 1ही रुपयाचं काम झालं नाही, असं खोटं सांगतायत आणि मला फसवण्याचं काम करतायत. मी एक आमदार म्हणून काम करत असताना मला फसवण्याचं काम करतायत. म्हणून आज शेवटी नाईलाज असतो. जी परिस्थिती आहे ती वस्तुस्थिती महानगरपालिकेला दिसली पाहिजे, ती वस्तुस्थिती शासनाला दिसली पाहिजे. म्हणून सत्तेत असूनही मी आज उपोषणा इथे वृक्षारोपण करतोय. माझ्या समोर सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, विधानसभा प्रमुख आहेत, पुरुष महिला शाखा प्रमुख आहेत, सगळे पदाधिकारी आहेत. त्यांचीही खंत अशी आहे की जर का शासनामध्ये अशी फसवणूक होत असेल तर केव्हा तरी रस्त्यावर उतरावं लागेल. आणि शिवसेना हा मूळ पक्षच असा आहे की रस्त्यावर उतरून न्याय मागणारा हा पक्ष आहे आणि मग त्यांचं प्रतिनिधित्व करत असताना मी आज शेवटी मला नाईलाज असतो वृक्षारोपण करायला लागतंय. आणि आता तरी प्रशासनाला जाग येऊ दे आणि या भांडूपमध्ये पूर्ण भांडूपमध्ये जी रस्त्याची परिस्थिती आहे, रस्त्याची चाळण झालेली आहे, परंतु अधिकाऱ्यांना बिलकुल त्या रस्त्याचं डागडुजीकरण करण्यासाठी पण वेळ मिळत नाही. म्हणून त्यांना जाग यायला पाहिजे. म्हणून आज आम्ही हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण सगळे मीडियाच्या माध्यमातून. नवी मुंबईत मनसेचा एक आगळ्यावेगळ्या बॅनरने सगळ्यांचं लक्ष वेधलंय. नवी मुंबईत मनसेचं एक आगळावेगळा बॅनर सगळ्यांचंच लक्ष वेधत आहे. आमचं काही भांडण नाही तुमच्याशी, पण मस्ती करणार असाल तर इथे तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणारच. महाराष्ट्र में रहना होगा, रोजगार करना होगा तो मराठी भाषा आनी चाहिए, मनसे प्रमुख का बयान. एजी कल से मराठी बोलना सीख लो वरना वो मनसे वाले आएगा, अशा आशयाचे बॅनर नवी मुंबईत मनसे नेते सविनय म्हात्रे यांनी लावले आहेत. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. रोहित पवारांकडून कोकाटेंचा सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ ट्विट. अजित पवार यांची अशी काय राजकीय अपरिहार्यता आहे की त्यांना माणिकराव कोकाटे यांच्यासारख्यांना मंत्रिपद द्यावं लागतंय? सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची सध्या जी अवस्था झाली आहे ती येड्याची जत्रा आणि पेड्याचा पाऊस म्हटल्यासारखी झाली आहे. कधी एखादा सत्ताधाऱ्यांचा आमदार चड्डी बनियांवर खाली उतरतो, कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करतो, कधी विधिमंडळाच्या प्रांगणातच अगदी गँगवॉर सारखी भांडणं लोकप्रतिनिधींकडून होतात, कधी एखादा मंत्री करोडो रुपये बॅगमधले मोजतानाचा व्हिडिओ पब्लिश होतो. आणि आता तर हद्द की विधिमंडळाच्या सभागृहामध्ये चक्क रमी सर्कल खेळताना कृषी मंत्री दिसतात. मुळात सभागृहाचं अधिवेशनीय कामकाज चालण्यासाठी प्रति सेकंद 4,700 रुपये एवढा खर्च येतो असे माध्यमांकडून कळते. हा पैसा हा महाराष्ट्राच्या जनतेच्या खिशातला पैसा आहे. लोकांनी घरपट्टी, नळपट्टी, पाणीपट्टी वेगवेगळ्या प्रकारचे कर भरले. त्या कराचा पैसा आहे, ज्या पैशातनं जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होईल असे आम्हाला वाटते. मात्र ही चर्चा होण्याच्या ऐवजी जर तिथे मंत्री महोदयच ऑनलाईन रमी सर्कल सारखा खेळ खेळत असतील तर गंभीर आहे. अशी काय अपरिहार्यता असेल बरं अजितदादांची, शिंदेंची किंवा देवेंद्र फडणवीसांची
की त्यांना अशा लोकांना उमेदवाऱ्या द्याव्या लागतात आणि निवडून आल्यावर अशा लोकांची मंत्रिपदावर वर्णी लावावी लागते. संत सावतामाळींना दर्शन देण्यासाठी पांडुरंगाच्या पालखीचं प्रस्थान. संत सावतामाळींच्या भेटीसाठी आज पंढरपुरातून विठ्ठलाच्या पादुकांची पालखी आरणकडे प्रस्थान ठेवली. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी असं म्हणत संत सावतामाळी यांनी आपल्या कामात विठ्ठल पाहिला. म्हणून आषाढी वारीनंतर प्रत्यक्ष विठ्ठल संत सावतामाळी यांना दर्शन देण्यासाठी जातात. याकरिताच आज परंपरेप्रमाणे काशी कापडी समाज आणि प्रसाद कळसे यांच्या घरातून पांडुरंगाच्या पादुकांनी अरणकडे प्रस्थान ठेवले. पंढरपूर ते अरण हा पालखी सोहळा पायी जात असतो. यामध्ये प्रथमच आमदार अभिजित पाटील हे 15 किलोमीटर पायी चालत रोपळेपर्यंत प्रवास करणार आहेत. हरिनामाच्या जयघोषात पांडुरंगाचा पालखी सोहळा निघाला. ज्ञानोबा तुकाराम 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 खरं तर 700 वर्ष झाली संत सावता महाराजांनी त्या काळात माझ्या कर्तव्यातनं माझी भक्ती, माझ्या कर्मातनं माझी भक्ती ही दाखवून देत आरण या ठिकाणी भाजी मुळा कांदा आणि स्वतःच्या शेतीमध्ये कष्ट करत त्या ठिकाणी विठ्ठलाची भक्ती केली. आणि खुद्द विठ्ठलराया त्या ठिकाणी पंढरीचा पांडुरंग खुद्द त्या ठिकाणी सगळा वैकुंठ सगळा ज्यावेळेस पंढरपूरला दर्शनाला येतो त्यावेळेस आषाढी झाल्यानंतर खुद्द पंढरपूरचा पांडुरंग त्या ठिकाणी संत सावता महाराजाला दर्शन देण्यासाठी जातो. ही सगळ्यात मोठी आख्यायिका आहे. आणि या निमित्तानं आज पंढरपूरवरनं रोपळ्यावरनं त्या ठिकाणी आष्टी आणि आष्टीवरनं आरण 3 दिवसाचा पंढरीच्या पांडुरंगाची पालखी प्रवास करते. आणि 23 तारखेला त्या ठिकाणी दिवसभर कार्यक्रम आणि हा 6 दिवसाचा कार्यक्रम आहे. यामध्ये खूप मोठ्या संख्येनं भक्त भाविक त्या ठिकाणी सामील होत आहेत. आणि संत सावता महाराजांच्या यासाठी महाराष्ट्र सरकारने, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व पालकमंत्री याने 150 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी आपल्याला आराखडाला मंजुरी दिली आहे, अवर्ग दर्जा केला आहे. आणि त्याचं खूप सुंदर असं काम आता पुढच्या काळामध्ये होणार आहे. त्यामुळं या आता येणाऱ्या काळामध्ये संत सावता महाराजांचं त्या ठिकाणी जे कार्य आहे, त्यांचे जे ओव्या आहेत, अभंग आहेत, ते जगभर त्या ठिकाणी प्रसिद्ध होतील. आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत तिथं असणारे गुरव ज्यांनी ह्या सगळ्या अभंग कव्या लिहिल्या, ह्या दोघांचं त्या ठिकाणी महत्त्व आहे. आणि आरणला आज त्या ठिकाणी आम्ही सगळेजण पायी चालत निघालो. पायी चालण्याचा काय हेतू आपला? मला खरं तर माढा मतदारसंघाने, माढाकरांनी त्या ठिकाणी मला कृपाशीर्वाद दिला, मतदान रूपी आशीर्वाद दिलं. आणि पंढरीच्या पांडुरंगाची पालखी त्या ठिकाणी तिकडं नेहमी जाते. आणि मग यामुळं आता माझ्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून पंढरपूरच्या पांडुरंगाला माझ्या मतदारसंघात येत असताना आपण खांदा देऊन सोबत गेलं पाहिजे, ही आपली वारकरी परंपरा जपण्याचं काम एक लोकप्रतिनिधी म्हणून करतो. खरं का? परंपरेनुसार पंढरपुरातून काशी कापडी समाजाच्या मठातून दरवर्षीप्रमाणे यंदाही पांडुरंगाची पालखी मोठ्या उत्साहाने निघालेली आहे. ही पांडुरंगाची पालखी पादुका घेऊन पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जाते. मंदिरातून प्रदक्षिणा घालून आरणकडे रवाना होते. 3 दिवसाचा पायी प्रवास असतो. 2 मुक्काम असतात आणि 3रा मुक्कामाला आरणला पालखी पोहोचते.
नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. हिवाळी अधिवेशनात शिक्षकांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात आम्ही सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत. आमदार विक्रम काळे. आपल्या मुलीची TC मागण्यासाठी शाळेत गेलेल्या पालकाला संस्था चालकाने बेदम मारहाण केली आणि त्यामुळे त्या पालकाचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी परभणीच्या झिरोपाटा परिसरात घडली होती. त्या अनुषंगाने आमदार विक्रम काळे यांनी सदरील घटना ही माणुसकीला काळिमा फासणारी असल्याचे ते म्हणाले. तसेच या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतलेली असून याची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. दोषींवर कारवाई केली जाईल. शिक्षक आमदार म्हणून मी देखील त्याचा पाठपुरावा करणार असल्याचं आमदार विक्रम काळे यांनी म्हटलंय. तसेच राज्यामध्ये शाळांसाठी टप्पा अनुदान राज्य सरकारने जाहीर केले आणि त्याचा फायदा राज्यातील विनामधारित तसेच औषध अनुदानित शाळांमधील शिक्षकांना होणार आहे. शिक्षकांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन केल्यानंतर आमच्यासह शिक्षकांच्या रेट्यामुळे राज्य सरकारने 950 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात या शिक्षकांच्या सर्वच मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात आम्ही सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी म्हटलं आहे. राज्यातले जे 20%, 40%, 60% वेतन अनुदान ज्या टप्पा अनुदानावरच्या शाळा घेत होत्या त्या शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना वाढीव 20% अनुदान म्हणजेच 20ला 40, 40ला 60 आणि 60ला 80 हे द्यावं यासाठी 14 ऑक्टोबर 2024 मध्ये शासन निर्णय निघालेला होता. परंतु त्यासाठी आर्थिक तरतूद न झाल्यामुळं हे वाढीव वेतन शिक्षक कर्मचाऱ्यांना मिळत नव्हतं. आम्ही कालच्याही सभागृहामध्ये हा विषय उपस्थित करून सरकारचं लक्ष वेधण्याचं काम केलं होतं. शिक्षकांनी आझाद मैदानावर आंदोलनही केलं होतं. त्या सगळ्याच्या प्रयत्नामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हा सर्व शिक्षक पदवीधर आमदारांना बोलावून त्या आंदोलनकर्त्यांना बोलावून आश्वासित केलं होतं की अधिवेशन संपण्याच्या अगोदर म्हणजे काल 18 जुलै होती त्या दिवसाच्या अगोदरपर्यंत हा निर्णय मी करणार. त्यानुसार काल मंत्रिमंडळानं निर्णय घेतला आणि या सगळ्यांना 1 ऑगस्ट पासून वेतन देण्यासाठी रुपये 970 कोटीची आर्थिक तरतूद सुद्धा करण्याचा मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे 1 ऑगस्ट पासून या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचं वेतन त्या ठिकाणी होईल. या निर्णयाबद्दल आम्ही राज्य सरकारचे आभार व्यक्त केलेत. परंतु 14 ऑक्टोबरला जो शासन निर्णय निघाला तेव्हापासून हे अनुदान दिलं गेलं पाहिजे. त्यामुळे मागची थकबाकी सरकारनं द्यावी यासाठी आमची सरकारकडे मागणी कायम आहे. परभणी जिल्ह्यातील हट्टा येथे आपण आपलं झुळप फाटा येथे आपण पाहिलं की TC मागण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्था चालकाने बेदम मारहाण केली आणि त्याचा मृत्यू झाला. याविषयी आपण काय पाठपुरावा? नाही, याच्याविषयी सरकारनं गंभीर नोंद त्या प्रकरणाची घेतली. त्याची सखोल चौकशी शिक्षण विभागाच्या वतीनं होत आहे. जे कोणी दोषी असतील, हा प्रकार अतिशय मुळातच शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारा घडलेला आहे. त्यामुळे त्याची सखोल चौकशी व्हावी आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी असं सभागृहात सुद्धा ठरले. पोलीस तपास करतील. शेवटी जे कोणी आरोपी असतील त्यांना पकडलं जाईल. शेवटी फरारी किती दिवस राहणार? त्या शाळेत पूर्वी देखील गंभीर गुन्हे घडले, लैंगिक अत्याचाराचे देखील आरोप झाले होते. अशा वेळी आपण त्या शाळेत काही निश्चितपणानं त्याची चौकशी करून निश्चितपणाने या पुढच्या काळात त्या शाळेवर त्या संस्थेवर शासनाने योग्य ती कारवाई करावी यासाठी शिक्षक आमदार म्हणून माझा प्रयत्न असेल. 20% अनुदान आपण देत आहे 5-5 वर्षाला. तर काही शिक्षक तर रिटायर होत आहेत 100%च्या. पुढे शासनाकडे आपण काही याची बाजू मांडणार? शासनाकडे आम्ही बाजू मांडून लावून धरलेली आहे आणि आता 80% सर्व शिक्षक आलेले आहेत. आता येणारा 20%चा टप्पा म्हणजे 100% अनुदान हे येणाऱ्या हिवाळी अधिवेशन जे नागपूरला होणार आहे त्याच्यामध्ये व्हावं या दृष्टीनं माझे कसोशीनं प्रयत्न राज्य सरकारकडे सुरू आहेत आणि निश्चितपणानं हा शासन निर्णय नक्की घेईल असा आशावाद मला या निमित्तानं सांगावासा वाटतो.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत निर्धार मेळावा. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बीडमध्ये निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे. आगामी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच पदाधिकाऱ्यांची निवड या पार्श्वभूमीवर हा मेळावा होत आहे. या मेळाव्यातून सुनील तटकरे बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला काय कानमंत्र देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मेळाव्यासाठी आमदार धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर, आमदार विक्रम काळे या प्रमुख नेत्यांसह जिल्हाभरातून कार्यकर्ते दाखल झालेले आहेत. धनंजय मुंडे यांनी पारंपरिक पगडी घालून तटकरे यांचे स्वागत केले. माननीय खासदार सुनीलराव तटकरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे लोकप्रिय प्रदेशाध्यक्ष, यांना पेटा शाल पगडी देऊन मानाची पगडी देऊन तटकरे साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आहे. राजेश बाबा चव्हाण, बळी अप्पा गवते, अमरजी नाईकवाडी त्यांचं स्वागत करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष महोदय खासदार सुनीलरावजी तटकरे साहेब, राज्याचे राष्ट्रवादीचे नेते माननीय धनंजयजी मुंडे साहेब,